ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 241 ते 260 श्लोक 38 ते 38। हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाग भजन मार्गीचे मांग मारकजे। हे देह दुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे व्यामोहाधिक दबड जगावरी। हे रजोगुण मानसीचे समूळ आसुरीचे झाले पण ययाचे अविद्या केले। हे रजाचे कीर दाहले परितामसा पडियंते भले तेने निज पद यादी धले प्रमाद मोहो। हे मृत्यूच्या नगरी मानिदती निकया परी जे जीविताचे वैरी मनोनिया जयासी भुकेलिया मिशा। हे विश्वन पुरेची घासा कुळवाडीची आशा चाळीत असे। कौतुके कवळिता मुठी जे 14 भुवने थे कुटी ती भ्रांती ही धाकुटी वाल्ही दुधी। जे लोकत्रयाचे भातुके खेळताची काय कौतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजी। हे असो मोहे मानिजे या ते अहंकारे घेपे दीजे जेने जग आपुलेनी भोजे नासवित असे। जेणे सत्याचा भोगसा काढिला मग अकृत्य तृण कुटा भरिला तो दंभू रुढविला जगी। साधवी शांती नागविली मग माया मागी शृंगारिली तिये करवी विटाळविली साधू वृंदे। ही विवेकाची त्रयाया फेडिली वैराग्याची खाल काढिली जितया मान मोडिली उपशमाची। ही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपडोनिया। ही बोधाची रोपे लुचिली सुखाची लिपी पुसिली जिव्हारी आगी सुदिली तापत्रयाची। हे अंगात व घडले जीवेचे आती जडले तरी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका। हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरितीना। हे जळे विन बुडविती
आगीविन जाळीती न बोलता कवळीती प्राणी आते हे शस्त्रविण साधिती दोरे विण बांधिती ज्ञानी आसी तरी वधती पैज घेऊनी हे चिखले विण रोविती पाशिके विण गोविती हे कवना जोगे न होती आतवटेपणे धुमेन प्रियते वन्नीर यथा दर्शो मलेन च यतो बलेना वृतो गर्भ स्तता तेनेदमावृतम् जैसी चैतन्याची मुळी जीवसोनी घेपे व्याळी ना तरी उल्भाची खोळी गर्भस्थासी राम कृष्ण हरी।